संत कवी श्री दासगणू महाराज कृत श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 11 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. हे ओंकार रूपा पशुपती, हे भवानी वरा दक्षिण मूर्ती. ब्रह्मांडात जितुक्या विभूती, तितुक्या रूपे तुझी देवा. तुझे रूप जे निरांकार, जेणे हे व्यापक चराचर, जे सर्वस्वी आधार, अविद्या माया प्रकृतीला. ते स्वरूप जाणावया, अशक्य आहे देवराया. म्हणून तू करण्यादया, सगुण रूपे धरलीस. जैसे ज्याला वाटत, तैसे तो तुला भाग देत. नामामुळे तुझ प्रत, भिन्नत्व येना कधीही. शैव तुला शिव म्हणती, ब्रह्म बोलती वेदांती. रामानुजांचा सीतापती, वैष्णवाचा विष्णू तू. उपासनेप्रमाणे नावे मिळाली तुझ कारणे. परी तू अभिन्नपणे सर्वा ठाईच गववसी. तू सोमनाथ विश्वेश्वर, हिम केदार ओंकार. क्षिप्रात टाकी साचार, महाकाल तूच की. नागनाथ वैजनाथ, गृणेश्वर वेरुळात. त्र्यंबक तुला म्हणतात, गोदावरीच्या तटाकी. तू भीमा शंकर मल्लिकार्जुन रामेश्वर, तू गोकर्ण रूपी शंकर. तू महादेव शिंगणापुरी, त्या अवघ्या कारण. असो माझे साष्टांग नमन, माझ्या त्रिपांताचे हरण. शीघ्र करी दीनबंधो, देवा तुम्ही कुबेराला. क्षणात धनपती केला, मग माझ्याविषयी का हो पडला. प्रश्न तुम्हासी गिरिजापते, बाळकृष्णाच्या सदनासी. समर्थ आले दुसरे वर्षी, त्या बाळपुरासी. दासनवमी कारणे, सुकलाला बाळकृष्ण. या बाळापुरा लागून, निस्सीम भक्ते होते दोन. त्यासी सरी नये कोणा, यावेळी बरोबरी. होते पाटील भास्कर, बाळा भाऊ पितांबर. गणू जगदेव दिंडोकार, उत्सव दासनवमीचा. सांग झाला तेथसाचा, देवयोग भास्कराचा. तेथेच आला ओढवून, एक कुत्रे पिसाळलेले. भास्करा घेऊन चावले, तेने लोक इतर भ्याले. म्हणती आता हा पिसाळेल, उपाय अवघे व्यवहारिक. भास्कराची केले देख, कोणी म्हणती निसंशय. डॉक्टरा धाडा बोलावले, भास्कर म्हणे ते अवसरी. वैद्यांची ना जरुरी खरी, माझ्या डॉक्टर आसनावरी. बैसला आहे गजानन, त्यांच्याकडे मजला न्यावे. वृत्त अवघे कळवावे, ते सांगतील ते ऐकावे. आपला हे का करू नका, गजाननाचे समोर. आणिला पाटील भास्कर, बाळा भाऊने साचार. अवघा समर्थास श्रुत केला, तो अवघा ऐकून. महाराज वदले हासून, हत्या वैर आणि ऋण. हे कोणासी चुकेना, सुकलालाच्या गायी ठाई. द्वाडपणा जो होता पाही, तो या भास्करे लवलाही. शेगावी दवडीला ते तिचे द्वाडपण. कुत्रे केले झाले जाण, तेच चावले येऊन. या पाटील भास्कराला, तिचा हरण्या द्वाडपणा. म्हशी याने केली प्रार्थना, इचे प्यावया दूध जाणा. ऐसा भास्कर मतलबी, दूध पिता वाटते गोड. आता कार्ये चालले जड, नको ठेवसी पडदा आड. वाचवू का मी सांग तुला, हे कुत्रे निमित्त माझे. तुझे आयुष्य मुळीच सरले, आता पाहिजे प्रयाण केले. तू या सोडून मृत्यूलोका, जरी इच्छा असेल म्हणे. वाचण्याची तुझला गुणी, तरी तुझे मी यापासून. रक्षण वेड्या करीन, परी ती होईन उसनावरी. जन्ममृत्यूची बाळा खरी, या अश्वाश्वताच्या बाजारी. देणे घेणे चालते, बोल आता झडकर. काय तुझा विचार, ऐसा कधी ना येणार. पर्वणी ती जाण तुला, भास्कर बोले त्यावरी. मी अजाण सर्वतोपरी,
जे असेल अंतरी आपुल्या तेच करावे लेकुराचे अवघे हित. माता एक ते जाणत ऐसे ऐक्या अभंगात. श्री तुकोबा बोलले मी आपले लेकरू. म्हणून विनंती कशास करू तू अवघ्या ज्ञानाचा सागरू. अवघे काही कळते तुला ऐसे ऐकता भाषण. संतोषले गजानन खऱ्या प्रती समाधान. खरे बोलता होतसे कोणी म्हणाले गुरुराया. भास्कराची वाचवा सदया या कुत्र्यापासून या. तो आपुला भक्त असे महाराज म्हणती त्या कारण. हेच तुझे अज्ञान अरे वेड्या जन्म मरण. हीच मुळी भ्रांती असे जन्म न कोणी मरे न कोणी. हे जाणावया लागुणी परमार्थाचा उपाय जाणी. शास्त्राकारणे कथन केला त्याचा उपयोगी करावा. मोह समूळ सोडावा प्रारब्ध योग भोगावा. निमुटपणे हेच बरे संचित प्रारब्ध क्रियामान. हे भोगल्या वाचून या शब्द या बद्ध जीवा लागून. सुटका होणे मुळीच नसे पूर्वजन्मी जे करावे ते या जन्मी भोगावे आणि ते भोगण्यासाठी यावे. जन्म हा सिद्धांत असे या जन्मी जे करावे ते पुढच्या जन्मास उरवावे. असे किती सांग घ्यावे फेरे जन्म मृत्यूचे पूर्वजन्मीचे उर्वरित. भास्कराचे न उरले सत्य तो अवघ्या पूर्ण झाला मुक्त. मोक्षास जय जयकाराने म्हणून आग्रह करू नका. मार्गे त्याचा आडवू नका काय भास्करासारखा. भक्त राणा जन्मे पुन्हा पूर्वजन्मीच यावे वैर. कुत्रे होते निर्धारी म्हणून ते या बाळापूर. चावते झाले भास्करास त्याने अवघा आपुला. डाव येथे साधिला तैसा जरी शेष उरला. द्वेषमणी भास्कराचा तरी तो त्याचा द्वेष. कारण पुढील जन्मास कारण होईल भास्करास. डावा आपुल्या उगवावया म्हणून पूर्वजन्मीचे वैर सरले. आता न काही शेष उरले या भास्करा कारण भरी. अवघ्या उपाधी निरसल्या आता मी इतकेच करीतो. 2 महिने वाचवितो याला न पिसाळू देतो. श्वान विषयापासून तेन मी केले जरी. हा जन्मास येईल पुन्हा परी 2 महिने भूमीवरी. उरले आयुष्य भोगावया ऐसे ज्ञान ऐकिले. ते कित्येकास नाही पटले मात्र बाळाभाऊ आनंदले. त्या बाधा ते ऐकून भास्करा तू धन्य धन्य. संत सेवा केलीस पूर्ण चुकले तुझे जन्म मरण. काय सांगता वाणू तुझी ऐसा प्रकार झाल्यावरी. मंडळी आली शेगाव नगरी भास्करा बोले मधुरोत्तरी. महाराजांच्या भक्तगणा बाळापूरची हकीकत. सांगे प्रत्येका इत्यभूत माझी विनंती जोडून हात. हीच तुम्हा भास्कर म्हणे महाराज लाधले शेगावा. याचा विचार करावा या कीर्तीचा अमोल ठेवा. सांभाळा स्मारक करून त्यांना स्मारकाची जरुरी नाही. ते पुढीलासाठी पाही ते स्मारक साक्षी देई. त्यांच्या अमोल साधुत्वाची पहा आळंदीस ज्ञानेश्वर. समर्थ सज्जन गडावर पवित्र केले देहू नगर. त्या तुकोबारायाने त्यांची स्मारके त्या त्या ठाया. ठेविली भक्त करुणिया तोच पथ अनुसराया. तुम्ही झटावे मनापासून ऐसे प्रत्येका सांगत. भास्कर राहिला निवांत परी त्यांच्या मनात. ऐसे आले एकदा हे मला हो हो म्हणती. माझी ऐकुणी विनंती परी शंका येत चित्ती. हो म्हणण्याची यांची मला त्याने एकदा ऐसी केली. अवघ्या लोकास मिळविली एका ठाई मठात भले. महाराजांच्या अपरोक्ष बंकटलाला पाटील हरी. मारुतीस चंद्रभान कारभारी जो खंडूजीच्या दुकानावरी. हात कारभार करीत होता कारभार करीत श्रीपतराव बावीकर. ताराचंद साहुकार आणि मंडळी होती इतर. नावे कुठवर सांगावी मिळून या त्या लोकात.
भास्करे पदर पसरीला, माझा आता संबंध उरला. 2 महिनेच तुमच्या पाशी, माझ्या मनी ऐशी आस. समर्थाचे स्मारक खास, भव्य व्हावे वराड्यास. या शेगावा माझारी, तुम्ही हे करीतो म्हणा. तेने आनंद माझ्या मना, होऊन सुखे करीन गमना. मी वैकुंठा कारण, संत सेवा कधीही अनाठाई जाणार नाही. इच्छा जयाची ज्या ज्या होई, ती संत पुरवीती. स्मारक ऐसे करावे, अवघ्यांनीच वाखाणावे. पाहून त्या डोलावे, प्रत्येकाने आपल्या मनी. ऐसेच स्मारक करण्याची शपथ पाहा समर्थाची. ही विनंती अखेरची, माझी ती मान्य करा. ते अवघ्यांनी कबूल केले. भास्कराचे स्थिरावले या योगे ते चित्त भले. रुख रुख मनाची संपली, उत्तरोत्त आनंद वृत्ती. भास्कराची वाढत होती, जैसी लेकुरे आनंदती. पुढील सणाच्या आशेने माघ वंदे त्रयोदशीस. महाराज वदले भास्करास, चाल त्र्यंबकेश्वरास. जाऊ आपण शिवरात्रीला, तो त्र्यंबक राजा कर्पूर गौर. भवभवांतक भवानीवर जो आहे झाला स्थिर. गोदावरीच्या तटाते ते ज्योतिर्लिंग मनोहर. करी पातकाचा संहार, नको करूस आता उशीर. जाऊ गंगा स्नानाला, भास्करा त्या त्र्यंबकेश्वरी. पहाड एक ब्रह्मगिरी, जेथे औषधी नाना परी. बहुसाल असती उगवलेल्या, त्या ब्रह्मगिरीवर स्थित. आहेत पहा गहिनीनाथ, ज्यांना आहेत अवगत. गुणधर्म औषधीचे, वेड्या कुत्र्याच्या विषावरी. तेथे औषधी आहे खरी, तिच्या उपयोग सत्वरी. करून पाहून एधवा, भास्कर म्हणे गुरुनाथा. आता औषधी कशा करता, तुमची आहे अगाध सत्ता. औषधीहून आगळी, आपुल्या कृपेने भली. शेष बाळापुरीचे निमाले, आयुष्याचे आहेत उरले. 2 महिने आता की, म्हणून वाटे मज प्रती. शेगावीच राहू गुरुमूर्ती, त्र्यंबकेश्वर आम्हा प्रती. तुम्हीच आहात साक्षात, गोदावरी तुमचे चरण. तेथेच मी करी स्नान, अन्य तीर्थाचे प्रयोजन मला न आता राहिले. ऐसी ऐकता त्यांची वाणी, समर्थ वदले हासुणी. हे जरी खरे जाणी, तरी तीर्थ महिमा मानवावा. चाल नको करू उशीर, पाहू तो त्र्यंबकेश्वर. बाळा भाऊ पितांबर, यांसही घे बरोबरी. मग ती मंडळी निघाली, शेगाहून भली. शिवरात्रीच येती झाली, त्र्यंबकेश्वरा कारणी. कुशावरती केले स्नान, घेतले हराचे दर्शन. गंगाद्वारा जाऊन पूजन केले गौतमीचे. वंदिले माया निलंबिका. तेवी गहिनीनाथ देखा, तेथून आले नाशिका. गोपाळदासास भेटावया, हा गोपाळदास महंत. काळ्या रामाच्या मंदिरात, धुनी लावून दारात. पंचवटीच्या बसलासे, राम मंदिरासमोर. एक पिंपळाचा होता पार, शिष्यासहित साधूवर. तेथे जाऊन बैसले, गोपाळदासस आनंद झाला. बोलले जवळच्या मंडळीला, आता आज माझा बंधू आला. वराड्यातून गजानन, जाघ्या त्याचे दर्शन. अनन्य भावाने करुण माझी ही भेट म्हणून. नारळासारख त्याची द्या, हा हार घाला कंठात. तो मी एक साक्षात, देह भिन्न म्हणून द्वैत. आम्हा उभयंती मानू नका, शिष्यासी तैसेच केले. दर्शन घ्याया अवघे आले, कंठा माझी घातिले. दिलेल्या पुष्पहाराला, नारळ आणि खडी साखर. ठेविली स्वामी समोर, ती पाहून गुरुवर. ऐसे बोलले भास्कराला, हा प्रसाद अवघ्यास.
वाटी, परी न होऊ देई दाटी, माझ्या बंधूची झाली भेटी, आज या पंचवटीस माझे येथील काम झाले, आता नाशकाचे राहिले, म्हणून पाहिजे तेथे गेले. धुमाळ वकिलाच्या घरी महाराज आले नाशकात, लोकदर्शना जमले बहुत, बारीक सारीक गोष्टी अमित, तेथे असत्या जहाल्या त्या अवघ्या सांगता, विस्तार होईल उगीच ग्रंथा, म्हणून देतो संक्षेप आता, त्याची क्षमा करा हो तेथे राहून काही दिवस. महाराज आले शेगावास, तो अडगावी नेण्यास, झामसिंग पातला त्याने आग्रह केला फार, समर्थे दिली उत्तर, रामनवमी झाल्यावर येऊ आम्ही अडगावा, आता तू जावे परत, उगान पडे आग्रहात, झामसिंग मुळीच भक्त, निस्सीम होता समर्थाचा, तो आला तैसा परत गेला, आपुल्या त्या अडगावाला, पुन्हा श्रोते येता झाला, रामनवमीस शेगावी उत्सव करून शेगावात, समर्थांना शिष्यासहित आला घेऊन अडगावात, हनुमान जयंती कारणे अडगावी असता समर्थ स्वारी, चमत्कार झाले नाना परी, एके दिवशी 2 प्रहरी, भास्कर लोळविला कुपाट्यात, छातीवर बैसून, भास्करा केले तांडन, लोक पाहती दुरून, परी जवळी कोणी जायेना, बाळा भाऊ जवळ होता, तो म्हणाला सद्गुरुनाथा, भास्कराची सोडा आता, बेजार झाला उन्हाने, तई म्हणाला भास्कर, बाळा भाऊ न जोडा कर, माझा हा साक्षात ईश्वर, काय करेल ते करू दे, लोकासी वाटती चापट्या दिल्या, मला होतात गुदगुल्या, अनुभवाच्या गोष्टी भल्या, अनुभवी जाणती पुढे घेऊन भास्करासी, महाराज आले बिराड्यासी, त्या अडगाव ग्रामासी, उरलेल्या ठिकाणास बाळा भाऊस बोलले, अवघे आता 2 उरले, भास्कराचे दिवस भले, पंचमीला जाईल तो, आज मी जे केले कृत्य, ताडनाचे रानात, ते का हे तुझ प्रत, आले असेल कळोनी, तुझला या भास्कराने, मारविले होते छत्रींनी, शेगावी माझ्या करानी, ते आहे का ध्यानात, ते क्रियामाण नासावय, त्यास मारिले येठाया, या एकाच गोष्टी वाचूनिया, अन्य नवता हेत काही, उत्सव पूर्ण झाल्यावर, त्या अडगावाचा साचार, काय घडला प्रकार, तो आता परियेसा, उत्सवाचा काला झाला, वंद्य पंचमी दिवस आला, 1 प्रहर दिवस आला, समर्थ म्हणती भास्करासी, भास्कर तुझे प्रयाण, आज दिवशी आहे जाण, पद्मासन घालून, पूर्वाभिमुख बैसावे, चित्त अवघे स्थिर करी, चित्ती साठवावा हरी, वेळ आली जवळ खरी, आता सावध असावे इतर जना कारण, म्हणू लागले करा भजन, विठ्ठल विठ्ठल नारायण, ऐसे उच्च स्वराने हा तुमचा बंधू भला, जातो आज वैकुंठाला, त्याच्या करा पूजनाला, माळबुक्का वाहून भास्करे घातले पद्मासन, नासाग्री दृष्टी ठेवून, वृत्ती अवघ्या केल्या लीन, अंतर्मुख होऊनिया भक्त भास्करा पूजिती, माळा बुक्का वाहती, ते कौतुकी पाहती, समर्थ दूर बैसून, भजन झाले 1 प्रहर, मध्यानीस आला दिनकर, महाराजांनी हर हर शब्द केला मोठ्याने, त्या सरसा प्राण गेला, भास्कराचा वैकुंठाला, संतांनी हाती धरिला जाला, तो पाहुणा हरीचा, लोक पुसती महाराजास, कोठे करणे समाधीस, या भास्कराच्या शरीराला, कोठे न्यावे ठेवावया, समर्थ अवघ्यास सांगती, द्वारकेश्वर जो पशुपती, ज्याच्या सनिध आहे सती, ते ठेवा भास्कराला, ऐसी आज्ञा होता क्षणी, विमान बांधले लोकांनी, केळीचे खांब लावून, सहू बाजूस विबुध हो, आता आत ठेविले कलेवर, पुढे भजनाचा होय गजर, मिरवित आणिला भास्कर, द्वारकेश्वर चियापाशी, सांग विधी समाधीचा, ते ठाई झाला साचा, लोक म्हणती महाराजाचा परमभक्त गेला हो,
दुसरे दिवसापासून समर्थांच्या सनिध जाणं होऊ लागले. अन्नदान गोरगरिबा कारणी स्थान द्वारकेश्वराचे अडगावाच्या सनिध साचे. अंतर 1 मैलाचे गावापासून उत्तरेस जागा द्वारकेश्वराची परममणी होती साची. झाडी चिंच वृक्षाची होती विशेष ते ठाय. निंब अश्वत्थ मांदार आम्रवट औदुंबर ऐसे वृक्ष होते इतर शिवाय काही फुलझाडे. अडगाव अकोलीच्या मध्यंतरी ते ठिकाणी निर्धारी. तेथे समाधी दिधली खरी समर्थांनी भास्कराला. 10 दिवस अन्नदान झाले याचे वर्णन तुम्ही नुकतेच केले श्रवण. संत भंडारा नाव ज्याचे चिंच वृक्षाच्या सावलीत जेवाया बसे पंगत. तई कावळे अतोनात त्रास देऊ लागले. काव काव ऐसे करीती द्रोण पात्रीचे उचलून नेती. मलोत्सर्ग तोही करीती जेवणारांच्या अंगावर. त्या योगे लोक त्रासले कावळ्यास हाकू लागले. भिल्लांनी ते तयार केले तीर कमटे त्या मारावया. तई बोलले गजानन अवघ्या लोका लागून. नका मारू त्या कारण अपराध त्यांचा काही नसे. या भंडाऱ्यात येण्याचा हेतू इतकाच आहे त्यांचा. प्रसाद आपणा भास्कराचा इतरांपरीच मिळावा. काकी हा भास्कर वैकुंठी गेला साचार. हा पितृलोकांवर नाही मुळीच राहिला. 10 दिवसापर्यंत प्राण अंतरिक्षात राहे परिभ्रमण करीत सपिडी होता जाय पुढे. त्या 11व्या दिवशी बळी देती कावळ्याशी. काक जेव्हा स्पर्शेल त्यासी तेव्हाच प्राण जातो पुढे. त्या बलिदानाचे कारण भास्करानुरले साचे. म्हणून या कावळ्याचे पित्त गेले खवळून. आत्मा या भास्कराचा मुळीच भक्त झाला साचा. तो पाहुणा वैकुंठाचा झाला आहे एधवा. या सोमसूर्य लोकाचे कारण त्याचे नुरले साचे. म्हणून पिंडदानाचे नुरले पहा प्रयोजन. जयाला न ऐसी गती त्याच्यासाठी पिंड देती. कावळ्याची वाट पाहती पिंड ठेवून कलशावर. म्हणून कावळे रागावले त्यांनी हे जाणितले. भास्कराने गमन केले एकदम वैकुंठ लोकात. म्हणून आम्हा प्रसाद त्याचा मिळू द्या या भंडाऱ्याचा. ऐसा विचार कावळ्याचा दिसतो या कृतीने. तुम्ही त्यास मारू नका मीच तया सांगतो देखा. अहो जीवांनो माझे ऐका गोष्ट आता सांगतो की. तुम्ही उद्यापासून वर्ज करा हे ठिकाण. ना तरी भास्करा लागून येईल माझ्या कमीपणा. आज प्रसाद घेऊन तुम्ही तृप्त व्हा अवघे जण. मात्र उद्यापासून या स्थळाची येऊ नका. ऐसे महाराज बोलले ते भाविकासी अवघे पटले. परी कुत्सित जे का बसले होते त्या मंडळीत. ते एकमेका लागुनी म्हणते झाले हसून. ही गजाननाने केली वाणी अस्थानी की निरर्थक. पक्षी कुठे का वागतात मानवाच्या आज्ञेत. पाहू याची प्रचित उद्या मुद्दाम येऊन. हे वेडे काही बोलती भाविका नादी लाविती. आपले स्तोम माजविती सत्वाचेच निरर्थक. अहो साजेल ते बोलावे जे का पचेल तेच खावे. उसणे न कधी आणावे अवसान ते अंगात. दुसरे दिवशी ते कुत्सित मुद्दाम पाहाया आले तेथ. तो एकही ना दृष्टीप्रत पडला त्यांच्या कावळा. मग मात्र चकित झाले समर्थांसी शरण गेले. 12 वर्ष तेथ भले कावळे न आली श्रोते हो. 14 दिवस झाल्यावरी गजानन फिरले माघारी. येत झाले शेगाव नगरी आपल्या उर्वरित शिष्यासह. श्रोते त्या शेगावात एक गोष्टी अघडित. ती एका सावचित्त सांगतो मी एधवा. होते साल दुष्काळाचे म्हणून एका विहिरीचे काम चालले खोदण्याचे सुरंगाते लावून. विहीर 2 पुरुषावर गेली खोल साचार. खडक काळा लागला थोर गती खुंटली पहरीची. म्हणून भोके करून आत दारू ठासून सुरंगाच्या साह्ये करून काम फोडण्याचे सुरू झाले. चारी बाजूस भोकेचार केली पहारीने तयार. दारू ठासिले अखेर आत दोऱ्या घालून. एरंड पुंगळ्या पेटवून सोडल्या चारी दोऱ्यातून. तो मध्येच बैसला अडकून दोऱ्याची या गाठीवर. पुंगळी खाली जायेना दारूस विस्तव लागेना.
पाणी दम धरेना आले जवळी सुरंगाच्या. तै कामावरचा मिस्तरी विचार करी अंतरी. सुरंगास लावल्या वारी सुरंग वाया जाईल की. म्हणून गणू जवऱ्याला मिस्तरी तो बोलला, तू उतरून विहिरीला पुंगळ्या थोड्या सरकवी आणि तू येई लवकरीवरी पुंगळ्या जातील तोवरी. बाराची या शेजारी म्हणजे काम होईल. त्या पुंगळ्या सरकविण्याची कोणी न धजे जावयासी. म्हणून या गणू जवऱ्याची मिस्तरीने दटावली. काय करीतो बिचारा दारिद्र्य होते ज्याच्या पदरा. त्याच्यावरी चाले जोरा अज्ञान बळी बोकडाचा. या गणू जवऱ्याची निष्ठा समर्थावरी साची. आज्ञा होता मिस्तरीची गणू आत उतरला. एक पुंगळी सरकविली ती तत्काळ तळा गेली. दारू प्रती जाऊन भिडली गणू आत सापडला. दुसरीच जो घाली हात पुंगळी सरकविल्याप्रत तो पाहिला सुरंग उडाला सत्य मग काय विचारता. गणू म्हणे विहिरीतून समर्था ये धावून. माझे आता रक्षण तुझ्या विण कोण करी. विहिरी माझी धुराचा डोंब झाला होता साचा. दुसरा सुरंग पेटण्याचा अवधी उरला थोडका. तो गणू जवऱ्याभली कपार हाती लागली. त्या कपारीत बैसली स्वारी गणू जवऱ्याची. एका मागून एकाची पेट घेतला सुरंगानी. उडाले सुरंग ऐसे तिन्ही दगड अपार निघाले. लोक जे का होते वरती ते बोलले ऐशे रीती. बहुधा मिळाली असेल मुक्ती विहिरी माझी गणूला. छिन्न भिन्न शरीर झाले असेल साचार. डोकावून पाहती नारी नर आत गणू जवऱ्याला. तो कोठे दिसेना जनाच्या नाना कल्पना. दगडाप्रमाणे गणू जाना उडाला असेल बाहेर. त्याचे आसमंत भागात कोठे तरी असेल प्रेत. पडलेले त्या शोधण्याप्रत मागून कोणी पाठवा. मिस्त्रीचा शब्द टेकला आतून गणू बोलला. अहो मिस्त्री नाही मेला गणू आहे विहिरीत. गजाननाच्या कृपेनी मी वाचलो या ठिकाणी. बसलो आहे दडोनी या पहा कपारीत. परी कपारीच्या तोंडाला धोंडा एक मोठा पडला. त्यामुळे बाहेर मला येत नाही की. गणूचे शब्द ऐकले लोक अवघे आनंदले. लोक खाली उतरले तो धोंडा काढावया. 10-5 जणांनी धोंडा सरकविला पहारींनी. गणूस बाहेर काढून घेऊन आले वरते त्या. वरती येताच गावात गणू गेला पळत पळत. समर्थांच्या मठात दर्शन त्यांचे घ्यावया. गणू दर्शना येता क्षणी बोलले त्या कैवल्यदानी. गण्या कपारीत बैसोनी किती धोंडे उडविलेस. त्यात मोठा धोंडा तुला रक्षणे असे येऊन बैसला. कपारीच्या तोंडाला म्हणून तू वाचलास. पुन्हा ना ऐसे साहस करी पुंगळी वरून सुटल्या परी. मध्येच तिला जाऊन करी कशाचीही प्रसंग धरू नये. जा तुझे गंडांतर आज निमाले साचार. गणू प्रती पहाया इतर लोक आले गावीचे. गणू म्हणे सद्गुरुनाथा सुरंग चारी पेटता. तूच मला देऊन हाता कपारीत बैसविले. म्हणून मी वाचलो तुझे पाय पाहता आलो. ना तरी असतो मेलो विहिरी माझी गुरुराया. ऐसे गजानन कृपेने महिमान आहे थोरसाचे. ते साकल्ले वर्णण्याचे मसी नाही सामर्थ्य. श्री दास गणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ आल्हादावो भाविकांप्रत हेच इच्छा दास गणू. शुभं भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 11 अध्यायः समाप्त.